नमस्कार. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणूक नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या अगदी अंतिम टप्प्यात पोहोचल्यात. अगदी 2 दिवसांवरती मतदानाची तारीख आली आहे. 2 दिवसानंतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. अशा वेळेला राज्यात वेगवेगळ्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा होत आहेत. मोठमोठे नेते धावपळ करून उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसत आहेत. खोपोलीत अशीच एक काल सभा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काल खोपोलीत आले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सुद्धा होते. जोरदार अशी सभा खोपोलीत झाली आणि या सभेमुळे वातावरण फिरले. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय. ही सभा म्हणजे सुनील पाटील यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल असं चित्र आहे. अत्यंत सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचंड गर्दी होती. थोडीशी सभा उशिरा सुरू झाली कारण कर्जतची सभा उरकून नेते मंडळी खोपोलीत येणार होती. कर्जतची सभा वेळेत जरी संपली असली तरी खोपोलीत येईपर्यंत काही थोडासा उशीर झाला. परंतु कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. एकही कार्यकर्ता जागेवरून हलला नव्हता. अजितदादा आले, सुनील तटकरे आले. दोघांनी छान मार्गदर्शन केलं. तटकरेंनी तर जोरदार बॅटिंग केली. म्हणजे इथल्या विद्यमान आमदारांना लक्ष करत, म्हणजे खरं तर सुनील तटकरेंचा तो स्वभाव नाही, ते कधीच कोणावरती खाली जाऊन टीका करत नाहीत. परंतु गेल्या काही दिवसात म्हणजे गेल्या काही वर्षात आपण म्हणूया, आदिती तटकरे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यापासूनच्या ज्या काही टीका विद्यमान आमदारांकडून केल्या जात होत्या, तटकरे कुटुंबाला ज्या पद्धतीने लक्ष केलं जात होतं ते पाहून तटकरेंनी त्याला प्रत्युत्तर ज्या पद्धतीने दिलं पाहिजे, ज्या भाषेत दिलं पाहिजे, त्या भाषेचा प्रयोग करून तटकरेंनी आमदारांना चॅलेंज दिलं, एक प्रकारचं आव्हान दिलं आणि ही सभा गाजवली. म्हणजे महायुतीकडून जे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत कुलदीपक शेंडे, त्यांचाही यावेळी समाचार घेतला गेला. कुलदीपक शेंडे इथं राहत नाहीत. ते खारघर, नवी मुंबईत राहतात, वाशीला राहतात. वाशीला राहणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही नगराध्यक्षपदाची संधी देणार आहात का? जर का संधी दिली तर तुम्ही वाशीला कुठलं काम करत तर वाशी किंवा खारघरला जाणार आहात का? अशा प्रकारचा सवाल सभेतून करण्यात आला. अजितदादांनी सुद्धा विकास कामं कोणती केली जातील, म्हणजे बारामतीच्या धर्तीवर खोपोलीचा विकास करू, अशा प्रकारची ग्वाही अजितदादांनी कालच्या सभेत दिली. तटकरेंनी म्हणजे सुनील तटकरेंनी सुद्धा आपल्या भाषणात खोपोलीच्या विकासावर भर दिला. पण अनेक प्रश्न असतील, भुयारी गटार योजना असेल, अंतर्गत ज्या वीज वाहिन्या जायला पाहिजेत, भुयारी अंतर्गत योजना, म्हणजे ज्या वीज वाहिन्या आहेत त्या अंतर्गत जर का केल्या तर जे काय तारा लोंबकळताना आपल्याला दिसतात, विजेचे खांब आपल्याला दिसतात ते दिसणार नाहीत. अनेक रस्ते असतील, पाणी योजना असेल, रुग्णालयाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींना अजितदादा आणि तटकरेंनी स्पर्श केला. या योजना जर का राष्ट्रवादीला सत्ता दिली तर योजना गती देण्याचं काम केलं जाईल. खोपोलीचा एक वेगळ्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. खरं तर या सभेत उमेदवार असलेले सुनील पाटील बोलले नाहीत, परंतु उमेदवार असलेल्या सुनील पाटलांना जरी सभेत बोलायला मिळालं नसतं, कारण सभा उशिरा सुरू झाली त्यामुळे त्यांना बोलता आलं नाही. वेळेचं बंधन होतं, 10 वाजेपर्यंतच प्रचार संपणार होता, त्यामुळे वेळेचं बंधन असल्यामुळे अनेक नेत्यांना सुद्धा बोलता आलं नव्हतं. त्यापैकी त्याचप्रमाणे सुनील पाटील सुद्धा बोलले नव्हते. परंतु जरी ते बोलले नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर असलेला हसू, त्यांचा जो काही चेहरा फुललेला या सभेत पाहायला मिळत होता, त्यावरून त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण 100% ही जागा जिंकू. कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदाची जी थेट निवडणूक आहे त्यात आपला विजय निश्चित होईल, असा एक कॉन्फिडन्स, वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स सुनील पाटील यांच्या चेहऱ्यावर आपल्याला सभेच्या दरम्यान पाहायला मिळत होता. भाई भरत भगत जे अत्यंत छान बोलतातच, त्यांनी सुद्धा काल म्हणजे अगदी अक्षरशः आमदारांवर तुटून पडले होते. जे काही या मतदारसंघात गेल्या काही दिवसात सुरू आहे त्याचा एक प्रकारचा समाचार किंवा त्याचा पर्दाफाश, पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न भरत भगत यांनी केला. खासदार सुनील तटकरे सुद्धा अगदी पहिल्यांदा जितके आक्रमकपणे बोलताना आपल्याला दिसले. अजितदादांनी सुद्धा कुलदीपक शेंडे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा समाचार घेतला आणि खोपोलीत राहणाऱ्या, आपल्या माणसात राहणाऱ्या, जमिनीवर असणाऱ्या माणसाला म्हणजेच डॉक्टर सुनील पाटील यांना निवडून द्यायचं आवाहन केलं. त्याचबरोबर जे महायुतीच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीचे जे 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या सर्व उमेदवारांना सुद्धा विजयी करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आणि खोपोलीकरांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मोठी सभा झाली. सभेचं रूप पाहता किंवा ज्या पद्धतीने सभा यशस्वी झाली ते पाहता खोपोलीचं वातावरण फिरलेलं आहे. खोपोलीत जे काय महायुतीने एक वेगळ्या प्रकारचं वातावरण केलं होतं ते वातावरण पुसून टाकत राष्ट्रवादीने आपलं एक वेगळं वातावरण, आपलं एक हवा खोपोलीत केल्याचं चित्र कालच्या सभेनंतर निर्माण झालंय. कालची सभा खरं तर सुनील पाटील यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते असं म्हटलं तर ते काय अतिशयोक्ती किंवा वावगं ठरणार नाही. सभेची एका गरजच होती, कारण थोडासा एक विस्कळीतपणा जो काय आला होता तो त्या सभेने एक उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये संचारला. अजितदादा दस्तूरखुद्द अजितदादा खोपोलीत आले होते, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळं
कार्यकर्ते असतील, पक्षाचे नेते असतील, नगरसेवक पदाचे जे उमेदवार असतील त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा, ही नगरपालिका, आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. कार्यकर्ते कालपासून फुल जोशात कामाला लागलेले आहेत. म्हणजे अगदी दिवस रात्र जेवणाचं सुद्धा भान कार्यकर्त्यांना नाही असं म्हटलं तर काही ते जास्त ठरणार नाही. मेहनत करताना कार्यकर्ते दिसत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम किंवा या सगळ्याचा परिपाक म्हणून डॉक्टर सुनील पाटील थेट नगराध्यक्षपदी निवडून येऊ शकतात असं चित्र कालच्या सभेनंतर जाहीर झालंय, आपल्या समोर आलंय. आता अजित पवार खरं तर येतील नाही येतील अशा चर्चा होत्या. कदाचित अजित पवार येणार नाहीत असंही म्हटलं जात होतं, कारण ठाकरेंची शिवसेना या म्हणजे जी काही परिवर्तन विकास आघाडी त्यात आहे आणि अजितदादावर पक्षाचं नेतृत्व करतात, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना अडचण येईल असं बोललं जात होतं. परंतु अजितदादा आले, बिनधास्त त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले. महायुतीच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे सगळ्यांच्या निशाणे सुद्धा सांगितल्या आणि सभेत एक प्रकारचा जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला. त्यापूर्वी तटकरे बोलले. तटकरेंनी सुद्धा सभेत एक वेगळ्या प्रकारचा उत्साह कसा संचारेल, कार्यकर्त्यांना हिंमत देत, कार्यकर्त्यांनी जोमाने कसं काम केलं पाहिजे, ताकदीने कसं लढलं पाहिजे, कुठेही खचलं नाही पाहिजे, अशा पद्धतीची एक ताकद देण्याचा प्रयत्न तटकरेंनी सुद्धा केला. तटकरेंनी सुद्धा आमदारांवरती चांगलाच हल्लाबोल केला. अगदी त्यांचा योग्य भाषेत समाचार घ्यायचा तो घेतला आणि त्यांनी खरं म्हणजे एक गोष्ट सांगायची यात मुख्य आहे अशी की नगरविकास राज्यमंत्री असताना माझ्या काळात एक प्रकरण खोपोलीचं आलं होतं आणि मी त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या विरोधात निकाल दिला. मग ते प्रकरण हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं. दोन्ही ठिकाणी माझ्या निकालावरतीच शिक्का, म्हणजे माझा जो निकाल होता तो कायम ठेवण्यात आला असं एक वक्तव्य तटकरेने आपल्या भाषणात केलं होतं. तर ते खरं म्हणजे खोलून जरी बोलले नसले तरी कुलदीपक शेंडे जे आता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत, त्यांचे वडील रामदास शेट्टी त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि ताकईकडे जाणारा एक रस्ता आहे, त्या रस्त्याचे गैरव्यवहाराचं प्रकरण होतं. त्याची तक्रार सुनील पाटील, मनीष यादव आणि अन्य काही नगरसेवकांनी त्यावेळेस केली होती आणि त्या प्रकरणात रामदास शेंडे यांना पदावरून जावं लागलं होतं. अविश्वासाचा ठराव त्यांच्या विरोधात आला होता आणि तटकरे त्यावेळेस नगरविकास मंत्री राज्यमंत्री होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला रामदास शेंडेंनी उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल अशा ठिकाणी आव्हान दिलं होतं. परंतु नगरविकास राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी किंवा तो निर्णय कायम ठेवण्याचं काम दोन्ही ठिकाणी झालं होतं. अशा प्रकारचा उल्लेख काल तटकरेंनी, जरी ते उलगडून बोलले नसले तरी त्यांना तेच सांगायचं होतं. त्यामुळे एक प्रकारे गैरव्यवहार ज्यांच्याकडून केला जातो किंवा भ्रष्टाचार ज्यांच्या घरातच आहे ती परंपरा, त्यांना तुम्ही निवडून द्याल का अशा प्रकारचा सवाल तटकरेंनी कालच्या सभेत केला आणि त्यामुळेच कालची सभा ही सुनील पाटील यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. कारण सुनील पाटील अनेक वर्षे राजकारणात आहेत, नगराध्यक्ष झालेत, उपनगराध्यक्ष झालेत, वेगवेगळी पदे त्यांनी भूषवलीत, परंतु त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराचा शिक्का नाहीये. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा, म्हणजे कुठलंही व्यसन नसलेला, स्वच्छ चारित्र्याचा, सतत लोकांमध्ये असलेला, लोकांच्या संपर्कात असलेला उमेदवार म्हणून सुनील पाटील यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यामुळे सुनील पाटील यांना चांगली संधी आहे. विरोधातल्या उमेदवाराकडे मात्र वेगळ्या पद्धतीने पाहिलं जात असताना सुनील पाटील निवडून येऊ शकतात असं चित्र कालच्या सभेने निर्माण झाले. कालची सभा जरी टर्निंग पॉईंट ठरणार असली किंवा ठरली असली तरी 2 दिवसानंतर निवडणूक होती. 2 दिवसांपर्यंत हा टेम्पो अशाच पद्धतीने टिकून ठेवावा लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कार्यकर्ते मेहनत घेतीलच, परंतु जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे असतील किंवा अन्य नेते मंडळी सुद्धा लक्ष ठेवून ते सुद्धा जातीने खोपोलीत हजर आहेत. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांचं खोपोलीवर विशेष लक्ष आहे. त्यामुळेच खोपोलीत निश्चितपणे परिवर्तन होईल आणि सुनील पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे अनेक उमेदवार नगरसेवक म्हणून पालिकेत जातील असं चित्र कालच्या सभेने निर्माण झालंय.